सर्वांना सप्रेम जय जिजाऊ. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आज आहे होळी आणि तुम्हाला तर माहिती आहे, होळी ही भारतातली सगळ्यात मोठी परंपरा आहे. परंतु होळीला विज्ञान आणि बदलत्या ऋतूचा संदेश काय आहे तो सुद्धा समजून घ्यायचा आहे. आपल्याला आज या होळीच्याच विषयावरती खास करून चर्चा करायची आहे. नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपल्या फेसबुक पेजवरती, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपणा सर्वांना विनंती करतो की पहिल्यांदा यूट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, या व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपणा सर्वांनाच होळीच्या आणि धुलिवंदनाच्या हार्दिक अशा मनपूर्वक शुभेच्छा देतो. मित्रांनो, भारत हा सणांचा देश आहे. भारत हा सणांचा देश आहे. इथे प्रत्येक सण मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा केला जातो. पण प्रत्येक सण फक्त साजरा करण्यासाठी नसतो, तर तो जीवन जगण्याची दिशा देणारा किंवा संस्कार करणारा सण सुद्धा असतो. आज आपण ज्या होळीचा उत्सव साजरा करत आहोत ना, तो फक्त रंगाचा किंवा अग्नी पेटवण्याचा सण बिलकुल नाही, तर तो निसर्ग, विज्ञान, ऋतू आणि समाज जीवन यांचा सुंदर संगम सुद्धा आहे. होळी म्हणजे वाईट प्रवृत्तीचा अंत आणि सत्याचा विजय होय. पुराणामध्ये प्रल्हाद आणि होलिका यांची कथा सांगितली जाते. तुम्ही ऐकली आहे का? मित्रांनो, अहंकार, अन्याय आणि अत्याचार यांचे प्रतीक असलेली होलिका जळाली आणि श्रद्धा, सत्य आणि विश्वास जिवंत राहिला. यातून आपल्या पूर्वजांनी एक मोठा संदेश आपल्याला दिलेला आहे. तो म्हणजे अहंकार जळतो पण सत्य कधी जळत नाही. म्हणून मित्रांनो, होळीच्या अग्नीत लोक जुने वाईट विचार, मतभेद, द्वेष प्रतिकात्मक पद्धतीने जाळतात आणि तो होळीचा सण साजरा करतात. मित्रांनो, होळी सण येतो तो हिवाळा संपतो. उन्हाळ्याची सुरुवात होत असताना हा काळ म्हणजे वातावरणातील सर्वात मोठा बदल होय. खरं आहे का खोट आहे? तुम्हाला तर माहिती आहे, उन्हाळा सुरू झाला की तापमान वाढतं, रोगराई पसरण्याचा हा काळ असतो. आपल्या पूर्वजांनी निसर्ग निरीक्षणातून हे सगळं ओळखलेलं होतं. होळी पेटवण्यामागे सुद्धा वैज्ञानिक कारण तितकंच महत्त्वाचं आहे, ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे, वातावरणातील जंतू नष्ट होणं यासाठी अग्नीची गरज असते. हवेमध्ये शुद्धीकरण, शेती हंगाम समाप्तीचा आनंद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या ऋतूचे स्वागत. म्हणजेच होळी हा निसर्गाशी संवाद साधणारा सण सुद्धा आहे. हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या परंपरा, अंधश्रद्धा बिलकुल नव्हत्या, तर त्या विज्ञानावर सुद्धा आधारित होत्या. पूर्वी होळीच्या सणामध्ये वापरले जायचे काय, तर औषधी लाकूड, शेणकांड्या, नीम, पलाश यांसारख्या वृक्षांच्या, वनस्पतींच्या फांद्या. त्या जर आपण जाळल्यामुळे हवेमध्ये नैसर्गिक निर्जंतुकीकरण होत असे, म्हणजे एक प्रकारे ते जंतूंचा नाश करणारे सण होते. धुलिवंदनाच्या दिवशी लावले जाणारे रंग सुद्धा फुलांपासून, हळदीपासून, एवढंच काय पण कडुलिंबापासून सुद्धा बनवले जात होते. त्वचेचे संरक्षण, प्रतिकारक शक्ती याच्यामुळं वाढवली जाई किंवा वाढली जाई. मानसिक आनंद सुद्धा या सणांमुळे निर्माण होई किंवा होतो. म्हणजेच होळी हा आरोग्याशी, विज्ञानाशी जोडलेला एक प्रकारचा उत्सव आहे. मित्रांनो, भारतीय संस्कृतीमध्ये सण हे ऋतूंशी जोडलेले आहेत. कारण माणूस निसर्गापासून वेगळा नाही हे आपल्या पूर्वजांनी ओळखलं होतं. ऋतू बदलतात, शरीर बदलते, आहार बदलतो, एवढंच काय पण जगण्याची जीवनशैली सुद्धा बदलते. म्हणून प्रत्येक सण आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो, सांगून जातो. निसर्गाबाबत जगा, बदल स्वीकारा, जीवन संतुलित ठेवा,
आहार सुद्धा संतुलित ठेवा. होळी म्हणजे जुनं सोडून नवीन स्वीकारण्याचा क्षण आहे. अशा पद्धतीचा आनंद उत्सव साजरा करण्याचा तो एक सण आहे. मित्रांनो, काळ बदलतो, तारखा बदलतात, वर्ष बदलतात, पिढ्या सुद्धा बदलत राहतात, पण हजारो वर्षांपासून होळी आजही साजरी केली जाते. का? कारण सण हे फक्त परंपरा नसतात. हे समजून घ्यायचं आहे, ते समजून घ्यावं लागेल. ते समाजाला जोडणारी ऊर्जा असतात. मित्रांनो, सणामुळे कुटुंब एकत्र येते, समाज सुद्धा एकत्र येतो, मतभेद सुद्धा कमी होतात, माणूस माणसाशी जोडला जातो. म्हणून सण म्हणजे समाज टिकवण्याची एक व्यवस्था आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मित्रांनो, आज आपण प्रगती केली असं म्हणतो. मोबाईल आले, तंत्रज्ञान आलं, जग जवळ आलं. जरी हे सर्व काही खरं असलं तरी सुद्धा दुर्दैवाने आपण आपल्या सणांचा अर्थ विसरत चाललेलो आहे. सण आपण सोयीनं साजरे करतोय. आज सण म्हणजे फोटो, स्टेटस, डीजे आणि फक्त दिखावा उरलाय. खरंय का खोट आहे? पण प्रश्न असा आहे, आपण सण साजरे करतो की फक्त कार्यक्रम करतो? सणामागील विचार, आचार, विज्ञान, संस्कार आपण समजून घेणार आहोत की नाही, याचा विचार सुद्धा करणं दादा हो आज काळाची गरज आहे. काळाबरोबर चालणं आवश्यक आहे, परंतु झाड कितीही उंच वाढलं तरी त्याची मुळे जमिनीतच खोलवर रुतलेली असतात, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसेच आधुनिक व्हा, पण संस्कृती आपली विसरू नका, सोडू नका. परंपरा जपणं म्हणजे मागासलेपणा बिलकुल नाही, तर ती ओळख आहे आपल्या जगण्या आणि मरण्याची, ती जपली पाहिजे. मित्रांनो, चला तर मग या होळीच्या सणाला आपण एक निश्चय करू, आपण ठरवू, मनातील द्वेष जाळूया, होय अहंकार जाळूया, समाजातील अन्याय जाळूया आणि प्रेम, समानता, बंधुता हा सर्व भाव आपण वाढवूया. खरी होळी लाकडाची नसते, ती मनातील वाईट विचारांची असते. खरंय का खोट आहे? म्हणून वाईट विचारांना जाळण्याची ही होळी आहे. मित्रांनो, रंग उधळण्यापूर्वी जीवन रंगीत बनवणं किती महत्वाचं आहे, गरजेचं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. होळी आपल्याला काय शिकवते? बदल स्वीकारा, निसर्गाशी नाते जोडा, संस्कृती जपा आणि माणुसकी सुद्धा दादा हो जिवंत ठेवा. माणुसकी हरवत चाललेलो आहोत आपण, माणूस माणसात राहिला नाही. चला तर मग या होळीला फक्त रंग नाही तर विचारांची क्रांती घडवूयात. एवढीच विनंती आपणा सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो, रजा घेतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, थँक्यू सो मच.